हॅलो एव्हरीवन. आज आपण पार्टनरशिप फर्म फायनल अकाउंट या टॉपिकमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 3 पाहणार आहोत. बघूया प्रॉब्लेम क्रमांक 3. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो ऑफ रीना अँड आरती यू आर required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. Trial balance as on 31st March 2019. Debit balances: purchases 35,500, sundry debtors 40,000, sales return 1,000, opening stock 18,100, bad debts 500, land and building 25,000, furniture 20,000, discount 1,000, royalties 700, rent 1,900, salaries 3,000, wages 800, insurance 1,500, drawing of Reena 2,000, Aarti 1,000, cash at bank 11,500, cash in hand 2,000. Credit balances: sales 58,200, sundry creditors 25,700, purchase returns 500, RDD 800, discount 50, commission 250, capital of Reena 50,000, Aarti 30,000. Okay. Adjustments क्रमांक 1. क्लोजिंग स्टॉक was valued at rupees 22,000. या ऍडजस्टमेंट साठी टिक मार्कची आवश्यकता नाहीये. क्रमांक 2. राइट ऑफ रुपीज 900 फॉर बॅड डेब्ट्स अँड क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स रुपीज 1,000. आपल्याला सन्ड्री डेटर्स नावाचा आयटम आहे, टिक मार्क करावं लागेल. बॅड डेब्ट्स आहेत, यांनाही टिक मार्क करावं लागेल. आणि आरडीडी क्रेडिट बाजूला आहेत, यांनाही टिक मार्क करावे लागेल. ऍडजस्टमेंट क्रमांक 3. Create a provision for discount on debtors at 3% and creditors at 5%. डेटर्सला पुन्हा एकदा टिक मार्क करूया आणि सन्ड्री क्रेडिटर्सला देखील आपण टिक मार्क करूया. ऍडजस्टमेंट क्रमांक 4. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस रुपीज 700 अँड सॅलरीज रुपीज 800. वेजेस आणि सॅलरीज या दोघांनाही टिक मार्क करूया. ऍडजस्टमेंट क्रमांक 5. Insurance is paid for 15 months with effect from 1st of April 2018. इन्शुरन्स आहेत ट्रायल बॅलन्स मध्ये, डेबिट बाजूला टिक मार्क करूया. ऍडजस्टमेंट क्रमांक 6. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ॲट द रेट 5% पर एनम. लँड अँड बिल्डिंगला टिक मार्क करूया. ओके. अँड लास्ट ऍडजस्टमेंट. रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल प्रपोर्शन. नाव रीना आणि आरती ज्या आहेत या त्यांच्या कॅपिटल प्रपोर्शन मध्ये प्रॉफिट्स अँड लॉसेस डिस्ट्रीब्यूट करून घेतात. आता रीनाचं कॅपिटल आहे 50,000, आरतीचं आहे 30,000. जर यांचा रेशो आपण काढला, 4-0 दोघींचेही कॅन्सल झाले, तर तो रेशो येईल 5:3. ओके. त्यानंतर आपण आपल्याला आवश्यक असणारे अकाउंट तयार करून घेऊया. ऍट द बिगिनिंग आपण मेन्शन केलंय इन द बुक्स ऑफ रीना अँड आरती ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि लास्ट स्टेटमेंट बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. ओके. त्यानंतर आपण ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करूया. फर्स्ट आयटम आहे ट्रायल बॅलन्स मधला परचेसेस. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेऊया. टू परचेसेस. इनरला अमाऊंट असेल 35,500. नेक्स्ट आयटम आहे सन्ड्री डेटर्स. बॅलन्स शीटच्या असेटला येतील. अमाऊंट इनरला असेल 40,000. नेक्स्ट आयटम आहे सेल्स रिटर्न. यासाठी सर्वप्रथम आपण सेल्स घेऊया. बाय सेल्स. इनरला असतील अमाऊंट 58,200. लेस करूया. सेल्स रिटर्न 1,000. 58,200 minus 1,000 57,200. ओके. त्यानंतर आहे ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ॲट द बिगिनिंग येईल 2.
ओपनिंग स्टॉक अमाऊंट आउटरला येईल 18,100. नेक्स्ट आयटम आहे बॅड डेप्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल 2 बॅड डेप्स इनरला येतील 500 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे लँड अँड बिल्डिंग, डेटस नंतर एक 5 ते 6 वेळी जागा आपण सोडूया. इनरला घ्या लँड अँड बिल्डिंग, आउटरला इनरला अमाऊंट येईल 25,000. नेक्स्ट आयटम आहे फर्निचर, असेट साईडलाच येईल तो, आउटरला अमाऊंट येईल 20,000. नेक्स्ट आयटम आहे डिस्काउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 डिस्काउंट, आउटरला अमाऊंट येईल 1,000 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे रॉयल्टीज, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 2 रॉयल्टीज, आउटरला अमाऊंट येईल 700. नेक्स्ट आयटम आहे रेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल 2 रेंट, आउटरला अमाऊंट येईल 1,900. नेक्स्ट आयटम आहे सॅलरीज, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 सॅलरीज, इनरला येतील 3,000. नेक्स्ट आयटम आहे वेजेस, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 2 वेजेस 800 रुपीज. इन्शुरन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतील 2 इन्शुरन्स, इनरला अमाऊंट येईल 1,500. नेक्स्ट आहे ड्रॉइंग, ड्रॉइंग हे कॅपिटलमधून मायनस करतात, त्यासाठी सर्वप्रथम आपण कॅपिटल घेऊया बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कॅपिटल अकाउंट, पार्टनर आहे रीना, अमाऊंट असेल रीनाची 50,000. 2 वेळी जागा सोडून त्यामधून मायनस करूया. लेस ड्रॉइंग, रीनाचं ड्रॉइंग आहे 2,000 रुपीज. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या पार्टनरची अमाऊंट घेऊया आरती, आरतीचं कॅपिटल आहे 30,000, इनरलाच घेऊया ते पण. 2 वेळी जागा सोडून पुन्हा लेस करूया. लेस ड्रॉइंग, आरतीचे ड्रॉइंग आहे 1,000 रुपीज. कॅश अँड बँक, बॅलन्स शीटच्या असेट साईडला येतील कॅश ॲट बँक, आउटरला अमाऊंट येईल 11,500. नेक्स्ट आयटम आहे कॅश इन हँड, तोही असेटलाच येईल कॅश इन हँड, आउटरला अमाऊंट येईल 2,000. ओके, डेबिट बाजूचे आयटम या ठिकाणी संपतील. क्रेडिट बॅलन्स घेऊया. सेल्स या अगोदर आपण घेतलेले आहेत. सनरी क्रेडिटर्स, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इनरला येतील सनरी क्रेडिटर्स, इनरला अमाऊंट असेल 25,700. परचेस रिटर्न आपण परचेस मायनस केलेले आहेत. आरडीडी, जेव्हा नवीन आरडीडी कॅल्क्युलेट करू तेव्हा त्यांचा इफेक्ट देऊया आपण. डिस्काउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जाईल तो बाय डिस्काउंट. हा डिस्काउंट रिसिव्ड आहे. इन्कम आहे 50 रुपीज. कमिशन देखील आहे, इन्कम आहे, प्रॉफिट अँड अकाउंटच्या क्रेडिटला जाईल ते कमिशन, रिसिव्ड आहे ते 250. आणि लास्ट आयटम आहे कॅपिटल्स, यापूर्वी आपण घेतलेला आहे. ओके, त्यानंतर आपण ऍडजस्टमेंट्स पाहूया. ऍडजस्टमेंट क्रमांक 1, क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट 22,000. क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट असतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक, आउटरला अमाऊंट असेल 22,000. आणि दुसरा इफेक्ट असेल बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक
आउटरला अमाऊंट असेल 22,000. ॲडजस्टमेंट क्रमांक 2, राईट ऑफ ₹900 फॉर बॅड डेट्स. राईट ऑफ म्हणजे वजा करणे, रिटर्न ऑफ करणे. याचा इफेक्ट असतो फर्स्ट सनडे डेटर्स मधून मायनस करतात. करूया. बॅलन्स शीट चार्टच्या साईडला डेटर्स मधून मायनस, लेस बॅड डेट्स ₹900. 40,000 मायनस 900 39,100 इनरलाच येतील. बॅड डेप्सचा दुसरा इफेक्ट, प्रॉफिट अँड अकाउंटच्या डेबिटला जे बॅड डेप्स दिसतात त्यामध्ये आपण ऍड करूया. ऍड फर्दर बॅड, याचा अर्थ ऍडिशनल बोलाले ₹900. ओके. त्याच ऍडजस्टमेंटला कंटिन्यू केलेला आहे आणि म्हटलेलं आहे अँड क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स ₹1,000. पुन्हा त्या संडे डेट्स वरती आपल्याला ₹1,000 हे डाऊटफुल डेट्स म्हणून दाखवायचे आहेत. याचाही पुन्हा इफेक्ट तोच असेल. संडे डेट्स बॅलन्स शीटच्या साईडला आपण जे घेतले त्यामधून मायनस करू. लेस RDD ₹1,000. 39,100 मायनस 1,000 38,100 इनरला असतील. आणि याचा दुसरा इफेक्ट, आपण प्रॉफिट अकाउंटच्या डेबिटला जे बॅड डेट्स घेतले त्या बॅड डेट्स मध्ये ऍड करूया. ऍड न्यू RDD, कारण हे RDD ओल्ड RDD पेक्षा जास्त आहेत. ₹1,000. आता यांची आपण बेरीज करून घेऊया. ₹500 बॅड डेट्सचे आहेत, फर्दर बॅड डेट्सचे 900 आहेत आणि न्यू RDD चे आहेत ₹1,000. यांची टोटल इनरला जाईल 2,400. ओके. थर्ड ॲडजस्टमेंट पाहूया. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स @3% पर एनम. ही ॲडजस्टमेंट संडे डेटर्स वरती डिस्काउंट आहे. मित्रांनो, संडे डेटर्सची अमाऊंट 40,000 होती. त्यामधून आपण बॅड डेट्स 900 मायनस केले. पुन्हा 39,100 मायनस अमाऊंट मिळाली. त्यामधून ₹1,000 न्यू RDD मायनस केले आणि त्याच्यानंतर जी रक्कम मिळते 38,100 त्यावरती आपल्याला 3% कॅल्क्युलेट करायचे आहेत. याचा अर्थ 38,000 इंटू 3/100 केल्यानंतर डिस्काउंटची जी अमाऊंट मिळेल ते आपल्याला त्यामधून मायनस करावं लागेल. लेस डिस्काउंट जी अमाऊंट असेल 1,143. 38,100 मायनस 1,143 केल्यानंतर आउटरला येईल 36,957. डिस्काउंट ऑन डेटर्सचा दुसरा इफेक्ट असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिस्काउंट ऑन डेटर्स अमाऊंट असेल 1,143 आउटरला. ओके. त्याच ॲडजस्टमेंट मध्ये कंटिन्यू केलेले आणि म्हटलेले अँड क्रेडिटर्स @5%. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला क्रेडिटर्स दिसतात 25,700 इंटू 5/100 केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळेल डिस्काउंटची. लेस करूया ती देखील. लेस डिस्काउंट अमाऊंट असेल ₹1,285. 25,700 मायनस 1,285 केल्यानंतर येईल 24,415. डिस्काउंट ऑन क्रेडिटरचा दुसरा इफेक्ट असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स आउटरला अमाऊंट असेल ₹1,285. ओके. ॲडजस्टमेंट क्रमांक 4, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹700 अँड सॅलरीज ₹800. मित्रांनो, वेजेस आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, आपण त्यामध्ये ऍड करूया. आउटस्टँडिंग हे नेहमी ऍड करतात. ऍड आउटस्टँडिंग ₹700. 800 प्लस 700 आउटर 1,500. आणि आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट असतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग वेजेस आउटरला असतील ₹700. त्यानंतर सॅलरीज देखील आउटस्टँडिंग आहेत. प्रॉफिट अँड अकाउंटच्या डेबिटला दिसतात, त्यामध्ये आपण ऍड करूया. ऍड
आउटस्टँडिंग 800 रुपीज, 3000 प्लस 800 आउटर 3800 आणि दुसरा इफेक्ट असेल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग सॅलरीज 800 रुपीज. ओके. ऍडजस्टमेंट क्रमांक 5. इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ्स विथ इफेक्ट फ्रॉम 1st of April 2018. मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपल्याला इन्शुरन्स दिसतात 1500. ही अमाऊंट 15 महिन्यांसाठी दिलेली आहे. याचा अर्थ 1500 मायनस 15 केल्यानंतर डिवाइड बाय 15 केल्यानंतर आपल्या लक्षात येईल 100 फॉर पर मंथ. नाउ this is a prepaid of insurance which is for 3 months. So first effect, less from insurance, less prepaid 300, 1500 minus 300 outer 1200 आणि prepaid insurance चा दुसरा इफेक्ट असेल बॅलन्स शीटच्या असेट साइडला prepaid insurance 300 रुपीज. ओके. ऍडजस्टमेंट क्रमांक 6 आहे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ऍट द रेट 5% पर एनम. बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपल्याला लँड अँड बिल्डिंग दिसतात 25,000. त्यावरती 5% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करूया आणि ते त्याच्यातून मायनस करूया. लेस डेप्रिसिएशन 25,000 इंटू 5 अपॉन 100 करूया आपण. ती अमाऊंट येईल 1250. 25,000 मायनस 1250 मायनस करून येईल 23,750 आउटरला. आणि डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला 2 डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग अमाऊंट असेल 1250. ओके. आणि लास्ट ऍडजस्टमेंट आहे रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. रीना आणि आरती या त्यांचं कॅपिटल प्रपोर्शन आपण पाहिलं होतं 5:3 होतं. त्या प्रपोर्शन मध्ये त्यांचे ते प्रॉफिट्स डिस्ट्रीब्युशन करून घेतात. ओके मित्रांनो, त्यानंतर आपण जाऊया ट्रेडिंग अकाउंटच्या क्लोजिंगकडे. ओके. त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल करून घेऊया आणि क्रेडिट साईडची टोटल करून घेऊया. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल ही डेबिट पेक्षा जास्त येते. याचा अर्थ 79,200 दोन्ही बाजूला आपल्याला लिहावी लागेल. क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे 79,200. त्यामधून डेबिट साईडची टोटल वजा केल्यानंतर जे उत्तर येईल त्यास आपण ग्रॉस प्रॉफिट म्हणतो. तो डेबिट साईडला आपल्याला कॅरी डाऊन करावा लागेल. 2 ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. डेबिट साइड मायनस केल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट येईल 23,900. ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन केल्यानंतर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला ब्रॉट डाऊन करावा लागतो बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 23,900. यानंतर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या देखील दोन्ही बाजूची टोटल करून घ्यावी लागेल. तत्पूर्वी आरडीडीचा आपला एक इफेक्ट राहिला होता तो आपण देऊया. न्यू आरडीडी आपण प्लस केले होते, परंतु ओल्ड आरडीडी जे होते ते आपल्याला आता मायनस करावे लागतील कारण ते न्यू पेक्षा कमी आहेत. ओके. लेस ओल्ड आरडीडी जे आहेत 800 रुपीज. 2,400 मायनस 800 केले तर 1,600 आउटरला येतील. ओके. त्यानंतर आपण क्रेडिट साईडची आणि डेबिट साईडची टोटल करून घेऊया. क्रेडिट साईडची टोटल या ठिकाणी देखील आपल्याला जास्त पाहायला मिळते. ती आहे 25,485. दोन्ही बाजूला मांडून घेऊया. 25,485. त्यामधून डेबिट साईड मायनस केल्यानंतर आपल्याला मिळेल उत्तर नेट प्रॉफिट. तो लिहूया 2 नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके. तो नेट प्रॉफिट आपल्याला मिळेल 13,592 रुपीज. हा नेट प्रॉफिट आपल्याला रीना आणि आरती या दोघींमध्ये त्यांच्या कॅपिटल प्रपोर्शन मध्ये की जो
5:3 आहे, यामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करूया. ओके, आणि तो त्यांना देऊन टाकूया. रीना, आरती. रीनाला रक्कम मिळेल 8,495 आणि आरतीला मिळेल 5,097 रुपीज. आता ही नेट प्रॉफिटची रक्कम त्या दोघींच्याही कॅपिटल्स मध्ये आपण प्लस करूया. ऍड नेट प्रॉफिट रीनाचे आहे 8,495 रुपीज आणि आरतीचे आहे, ते देखील ऍड करूया आपण. नेट प्रॉफिट 5,097 रुपीज. ओके, आता आपण रीनाच्या कॅपिटल 50,000 मध्ये तिचा नेट प्रॉफिट प्लस करूया आणि प्लस केल्यानंतर रक्कम येईल 58,495 रुपीज. त्यामधून तिचं ड्रॉइंग मायनस करूया. ड्रॉइंग 58,495 मायनस 2,000 56,495 रुपीज आउटर येतील. त्याच पद्धतीनं आरतीचं देखील कॅपिटल आपण पाहूया. 30,000 आहे, तिला मिळालेलं नेट प्रॉफिट आहे 5,097 रुपीज, 35,097 रुपीज आणि त्यामधून तिचं ड्रॉइंग मायनस करूया 1,000 रुपीज, आउटर येईल 34,097 रुपीज. यानंतर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची आणि असेट साईडची टोटल करून घेऊया. ओके, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड टोटल येते 1,16,507 रुपीज आणि सेम अमाऊंट आपल्याला देखील बॅलन्स शीटच्या असेट साईडची मिळते 1,16,507 रुपीज. मित्रांनो, अशा रीतीनं हा प्रॉब्लेम क्रमांक 3 आपला टॅली होईल. ओके, धन्यवाद.